जिथे सुख समृद्धी होती आज त्याच गावाच्या पोटात दुःख आहे। केपीसीएल कंपनीच्या कामकाजामुळे गावातील वातावरण विषारी झालंय। हवा, पाणी आणि प्रदूषणामुळे नागरिकांना जगणं कठीण होऊन बसलंय। गावचं पुनर्वसन देखील होत नाहीये। त्यामुळे काही जण आपल्या कामकाजाच्या शोधात गाव सोडून जात आहेत, कारण त्यांना ना रोजगार आहे ना सुरक्षितता। केपीसीएल कंपनीचं व्यवस्थापन आणि त्यांची कार्यप्रणाली आणि तेथील अधिकारी आरपी सिंग यांचे धमकावणे या सगळ्याला लोक वैतागली आहेत आणि यामुळेच तणावाची स्थिती देखील वाढतीये। यामध्ये राजेश वासाडे सारख्या लोकांची गुंडागर्दी वाढत चालली आहे, ज्यांचा हेतू गावकऱ्यांना जास्त त्रास देऊन त्यांचं उत्पीडन करणं आहे। हे सर्व पाहता स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी देखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतायत। यावर कारवाई करण्याऐवजी काही राजकीय व्यक्तींची संलग्नता असल्याचं गावकऱ्यांकडून बोललं जात आहे। यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, केपीसीएल कंपनीच्या गुंडागिरीला थांबवणार कोण आणि आता यावर कारवाई होईल का, आणि झालीच तर कोणती कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।